KOP माझा, माझं गाव माझी बातमी. रसिको नमस्कार. कोल्हापूर माझा या आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्याला माहिती आहे की आपण आसामी या कार्यक्रमांतर्गत अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा करत असतो, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक मुलाखती आपण या माध्यमातून घेतलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एक वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतरच प्रसन्न वाटतं असं हे व्यक्तिमत्व आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उंच अशी भरारी घेणारं हे व्यक्तिमत्व आहे. 31हून अधिक पुस्तकं ज्यांची प्रसिद्ध झालेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. भाई माधवराव बागल विद्यापीठाचा ज्यांना भाई माधवराव बागल हा दिग्गजांना दिलेला पुरस्कार जो आहे तो त्यांना प्राप्त आहे. आणि गझलेच्या विश्वामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांची खरोखरच एक वेगळी कामगिरी आपल्याला दिसून आलेली आहे, एक वेगळा ठसा त्याने उमटवलेला आहे. 1985 पासून समाजवादी प्रबोधिनी यासाठी स्वतःला त्याने पूर्ण वेळ वाहून घेतलेला आहे. आणि या माध्यमातून सामाजिक काम करत असताना सुद्धा लेखनाचं काम वेगळ्या पद्धतीनं काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना आपण भेटण्यापाठीमागचा एवढाच उद्देश आहे की त्याने तब्बल 3 वर्ष 8 महिन्यांपूर्वी, म्हणजे आता जवळजवळ 4 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या या उपक्रमाला. तो उपक्रम म्हणजे एक रविवार एक गझल या त्यांच्या उपक्रमाचे 200 भाग झालेले आहेत, तब्बल 200 भाग. आणि हा उपक्रम आज जवळजवळ 4 वर्षाला पूर्णत्वास येत आहे. असं जे व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे त्यांचं नाव आहे प्रसाद कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. 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 कुलकर्णी सरांच्याबद्दल आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या लेखनाविषयी, त्यांच्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः गझलेविषयी का जाणून घ्यायचं आहे, कारण आपण पाठीमागं बघत असाल सरांनी आवर्जून आज आपल्याला या स्टुडिओमध्ये हा फोटो लावण्यास सांगितलेला आहे खऱ्या अर्थानं. तर तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर सर, सर्वप्रथम मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा की आपण एका टप्प्यावर वयाच्या आलेला आहात, सामाजिक चळवळ असेल, लेखन असेल, हे सगळं करत असतात, परंतु आपली जडणघडण कशी झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या क्षेत्राकडे वळण्यापूर्वी आपण आपलं शिक्षण, आपले जडणघडण याविषयी आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम आपण माहिती द्यावी. माझं गाव इचलकरंजी, मग तसं सांगायला मूळ गाव तारदाळ, पण आमची सगळी जडणघडण जन्मापासूनची इचलकरंजीमध्ये झाली. इचलकरंजीमध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्यातली 2 वर्ष सांगलीला वडिलांच्या व्यवसायानिमित्त आम्ही गेलेलो होतो, त्यामुळं 2-3 वर्ष सांगलीच्या बापटबाल शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही परत इचलकरंजीत आलो आणि इचलकरंजीमध्ये व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, ASC कॉलेज या ठिकाणी माझं शिक्षण झालं. घरचं वातावरण म्हणाल तर अतिशय मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब होतं. त्याचबरोबर आईला आमच्या वाचनाची आवड प्रचंड होती, त्यामुळं घरामध्ये नियतकालिका आणि पुस्तकं सातत्यानं, इचलकरंजीतलं जे प्रसिद्ध वाचनालय आपटे वाचन मंदिर, तिथनं पुस्तक आणायचो आम्ही, आई आणायची अर्थात. त्यामुळं वाचनाची सवयसुद्धा मला लहानपणापासूनच लागली. त्याचबरोबर त्या छोट्यांसाठी, ज्या लहान मुलांसाठी ज्या लायब्ररीज होत्या, रानडे सर म्हणून इचलकरंजीत पूर्वी एक होते, ते लायब्ररी चालवायची. त्या लायब्ररीत मी अगदी 5वीला असल्यापासून सातत्यानं जायचो आणि त्यामुळं वाचनाची सवय ही मला अगदी लहानपणापासून लागली. आणि त्याच काळात टला ट जोडून कवी होतो म्हणतात, त्याच पद्धतीनं मी 7वी-8वीला असल्यापासूनच कवितासुद्धा करायला लागलो. अर्थात त्या काय फार दर्जेदार होत्या अशातला भाग नाही, पण कवी म्हणून जी काय माझी जडणघडण आहे म्हणा, सुरुवात म्हणा, प्रारंभ तो अगदी 7वीला असल्यापासून झाला. अगदी जवळजवळ 15 वर्षापूर्वीपर्यंत त्या माझ्याकडे सगळ्या कविता होत्या. तुमच्यावरती आईंच्याकडून कवितेचे काही संस्कार झाले का? आईंचे माझे जे वडील होते त्यांना मी पाहू शकलो नाही, कारण ते दिवंगत झालेले होते, पण ते मोठे विद्वान होते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे ते सहध्यायी होते अरे वा. वाईला. आणि त्यामुळं त्यांचा एक आईसारखं म्हणायची, आमच्या वडिलांचं काही तुझ्याकडं गुण आलेले आहेत, वारसा आलेले आहे. ते काय कविता वगैरे करत नव्हते, पण विचारांच्या क्षेत्रातला जो काही वारसा असेल तो निश्चितपणानं मला त्यांच्याकडून आला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर मी कॉलेजला शिकत असताना, अगदी FY असताना वयाच्या 20मध्ये 1985 साल हे माझ्या आयुष्यामध्ये त्या अर्थानं ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतात अशा पद्धतीचं ते 1985 साल ठरलं. माझा जन्म 1965चा. वयाच्या 20मध्येच मला 2 म्हणजे आज जी गेली 40 वर्ष जी माझी गझलेच्या क्षेत्रातली वाटचाल आहे आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रातली जी वाटचाल आहे, त्या दोन्हीही दिग्गज व्यक्ती मला 1985ला भेटल्या. एक म्हणजे सुरेश भट, ज्यांचा या ठिकाणी आपण हेही लावलेलं आहे आणि त्यांना मी सातत्यानं अगदी पहिल्यापासून मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती असंच त्यांना मी म्हणतो. ते सुरेश भट मला 1985लाच भेटले. आणि त्याचवेळी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक असलेले आचार्य शांताराम गरुड, जे थोर विचारवंत होते, शांताराम बापू भेटले, ND पाटील सर भेटले, पानसरे साहेब भेटले. म्हणजे 1985 साल. आणि त्यामुळं त्यांच्यामुळं मी भटांच्यामुळं गझलेकडे वळलो आणि ह्या शांताराम बापू, ND सर, पानसरेंच्यामुळं मी समाजवादी प्रबोधिनीकडे वळलो. आणि मग तिथून माझी 1985 सालापासूनची जी काही वाटचाल आहे ती अशी संयुक्त वाटचाल आहे. अनेक जण मला म्हणतात सुद्धा, एकीकडं तुम्ही गझला लिहिता आणि एकीकडं वैचारिक लेखी लिहिता, हे कसं काय? तर ते दोन्हीही दिग्गज भेटले आणि त्यांचे संस्कार जे आजसुद्धा माझ्यावर माझ्या मनामध्ये अतिशय खोलवर रुजलेले आहेत, त्या पद्धतीनं ही माझी वाटचाल सुरू झाली. आणि त्याचवेळी मी शांताराम बापूंशी चर्चा केल्यानंतर ठरवलं की आपण हे काम, समाज प्रबोधनाचं जे काही काम आहे ते काम पूर्ण वेळ करायचं. आणि मग ते काम काय आहे तर समाजवादी प्रबोधिनीचं कामच असं आहे की वेगवेगळे जे सगळे इझम आहेत, गांधीजम असेल, लोकशाही समाजवाद असेल, मार्क्सिझम असेल, भारतीय संस्कृती असेल, भारतीय राज्यघटना असेल, हे जे काही सगळं आहे ह्याचं नेमकं सैद्धांतिक प्रबोधन करायचं. कुठलाही पक्षीय बायस त्याच्यामध्ये आणायचा नाही. गांधीवाद म्हणजे नेमका काय हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, मार्क्सवाद नेमका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, भारतीय संस्कृती जी गंगा जमुना संस्कृती आहे ती संस्कृती काय आहे हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. हे ठरवून 1985 पासून मी स्वतःला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून प्रबोधिनीचं काम सुरू केलं. आणि मग नंतर मी काही वेळा बाहेरून म्हणा, काही वेळा विद्यापीठात प्रत्यक्ष शिकून मी MA, BJC, बिलीप या सगळ्या पदव्याही घेतल्या. आणि मग हे काम त्या पद्धतीनं सुरू आहे गेली अनेक वर्ष. आणि भटांच्या बाबत सांगायचं झालं तर 1985ला आपल्या इथंच सांगली जिल्ह्यात कामेरीला एक शिबिर होतं. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं ते शिबिर आयोजित केलेलं होतं, नव गझलकारांचं शिबिर. आणि मला माहीत नव्हतं आपण गझल लिहितो आहे का, त्यांनी कविता मागवलेल्या, गझला मागवलेल्या होत्या. मी एक माझी रचना त्याला पाठवलेली होती आणि तिथं माझी निवड झाली 40 जणांमध्ये. आणि मी गेल्यानंतर सुरेश भटांनी त्यांचा एल्गार स्वतःच्या सही करून मला भेट दिला आणि मला म्हणाले, तू गझला पूर्ण म्हणजे ज्याला गझल म्हणतात असं नाही, पण गझल सदृश्य रचना करतोस आणि तू जर ठरवलंस तर चांगल्या गझला लिहिशील. आणि मग तिथून जो काय भटांचं मार्गदर्शन सुरू झालं, त्याच्यानंतर अगदी भट जाईपर्यंत 2003 सालापर्यंत भटांचा माझा 1985 ते 2003 हा जवळजवळ 18-20 वर्षाचा अतिशय जवळचा संबंध होता. भटांची शेकडो पत्र ही माझ्याकडे आहेत. हा मोबाईलच्या आधीचा काळ असल्यामुळं तेही लिहित होते आणि आम्हीही लिहित होतो पत्र. आणि मग भटांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मला सातत्यानं लाभलं. भटांच्याबरोबर अनेक दौऱ्यांमध्ये मी सहभागी झालो. भट मूळचे अमरावती, नागपूरचे, पण ते वर्षातला एखादा महिना किमान 15 दिवस ते पुण्याला यायचे. पंताचा गोठमध्ये जे त्यांची वास्तू आहे तिथं ते यायचे आणि येण्याच्या आधी आम्हाला कळवायचे. साधारण मे महिन्यात ते यायचे आणि एप्रिलमध्ये आम्हाला कळवायचे पोस्टकार्डावरनं की असं असं मी 15 दिवस महिनाभर इथं आहे, तुमच्या सवडीनं तुम्ही या. तर त्या सगळ्या मे महिन्याचा लाभ आम्ही भटांच्याशी म्हणजे 24 तास त्यांच्याबरोबर राहून अनेक वेळा घेण्याचा लाभ मला मिळाला. ही भटांची आणि
शांताराम बापू एन.डी. पानसर यांची. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ह्या 2 व्यक्ती आल्या आणि 2 क्षेत्रामध्ये तुमची तशा अर्थानं त्या ठिकाणी सुरुवात झाली एक आयुष्याची असं म्हणूया आपण. अगदी बरोबर. सामाजिक जीवनामध्ये तुम्ही स्वतःला तशा अर्थानं वाहून घेतलं सर. म्हणजे समाजवादी प्रबोधिनी हे शांताराम बापू आणि आता आपण जी नावं घेतली दिग्गज पानसरे साहेब असतील, एन.डी. साहेब असतील, ही खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत की सामाजिक चळवळीमध्ये किती त्यांचं योगदान आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष या सगळ्यांचा अतिशय जवळनं असा सहवास लाभलेला आहे. पण हे सगळं होत असताना तुम्हाला कवितेकडे वळावं, गझलेकडे वळावं. तुम्ही आता आपण मगाशी बोलत असताना म्हटलं की बाबा बऱ्याच विषयावर तुम्ही अनेक लेखसुद्धा लिहिलेले आहेत. म्हणजे पद्यसुद्धा आहे, गद्यसुद्धा आहे. 3000हून अधिक लेख. हां, मग तुमचे 3000. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी मगाशी म्हटलं की जवळजवळ 31पेक्षा जास्त तुम्ही पुस्तकांचंही लेखन केलेलं आहे. म्हणजे आपलं गद्याकडंही तितकंच हे आहे आणि मग आपण पद्य, मग त्यामध्ये विशेष करून आपण गझलेकडे कसं वळालात. आणि गझलेबद्दल आता म्हणजे आपण एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 200पर्यंत आता पोहोचलेला. थोडासा हा प्रवासाकडे आपण येऊया. अच्छा, एक गोष्ट आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वयाच्या 7वी-8वीलाच मी असताना शालेय जीवनापासून टलाट जोडून कविता करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर जरा 10वीनंतर जसं कळतं वय 10वी किंवा त्याच्यानंतरचं सगळ्या वयामध्ये मराठीतले जे सगळे चांगले कवी आहेत ते वाचण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून कविता कशी असती, कवितेत शब्द आपण कसे मांडले पाहिजेत वगैरे शिकण्याचा प्रयत्न केला. आणि आपला भवताल आपल्याला टिपता आला पाहिजे हे प्रामुख्यानं मी शिकलो. म्हणजे स्वप्नरंजन करण्यापेक्षा वास्तव काय आहे हे शिकलो. आणि त्याच काळामध्ये मी कविता करत असतो, म्हणजे जसं इतर कवींचं सांगितलं त्याच पद्धतीनं सुरेश भटांच्या सुद्धा कविता गझला मी वाचत होतो. आणि भटांचं एकूण व्यक्तिमत्व तुम्ही बघितलं तर भट हे म्हणजे अतिशय ठाम अशी सामाजिक भूमिका असलेले सुरेश भट होते. आणि त्यामुळं मला फार काय वेगळं वाटलं नाही. मी जी मांडतोय ती प्रबोधनाची विचारधारा आणि गझल लेखन. कारण सुरेश भटांचं सगळं जर आपण बघितलं लेखन, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल, उशक्काल होता होता हे काय आहे, किंवा जरी ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना आमच्याबरोबर आहेत कारण आम्ही सत्य सांगतोय. ही जी भटांची एकूण भूमिका आहे तीच भूमिका मला प्रबोधन क्षेत्रातले जे सगळे दिग्गज आहेत त्यांचं वाचन करून सुद्धा मला, गांधीजींचं सगळं मी वाचन केलं, मार्क्स सगळा वाचण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या दिग्गजांची मगाशी मी नावं घेतली समकालीन मला जे सिनियर असतील ती सगळी, त्यांचं तर लेखन आणि भाषण मी सातत्यानं ऐकत होतो. त्यामुळे ह्या एक विचारधारेवर निश्चितपणानं मला मोठा त्याचा पगडा हे झाला. आणि गझलेमध्ये सुद्धा एक म्हणजे माझ्या गझलेत निश्चितपणानं प्रेम आहे. कारण प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश आहे, प्रेमाशिवाय काहीच असू शकत नाही. पण त्याचबरोबर सामाजिकता जी काय आहे तीसुद्धा मला वाटते तो सुद्धा म्हणजे एकीकडं हा प्रबोधनाचा वारसा आणि दुसरीकडं सुरेश भटांचा सुद्धा तो वारसा आहे. ह्या दृष्टिकोनातून मी बघतो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे अनेक मगाशी मी तुम्हाला म्हणालं की भटांनी अनेक वेळा पत्र लिहिली, अनेक वेळा मार्गदर्शन केलं, प्रत्यक्ष केलं, अप्रत्यक्ष केलं. या सगळ्यामध्ये त्या काळामध्ये आम्हाला एखादी गझल सुचली किंवा एखादा शेर सुचला तर आम्ही पत्र लिहून भटांना ते कळवायचो. मग दरम्यानच्या काळात भट काय म्हणत होते सातत्यानं आम्हाला, गझल भटांचं असंसदीय वाक्य पण भटांचं वाक्य म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. भट म्हणायचे गझल म्हणजे शब्दांची हे नव्हे, काय म्हणू त्याला आपण, हागणदारी नव्हे. म्हणजे भटांचं वाक्य आहे काय, तर तुम्ही शब्द निवडले पाहिजे, शब्द तुम्हाला म्हटले पाहिजेत मला तुझ्या कवितेत घे. आपण शब्दाच्या मागं लागता कामा नये. शब्द तुम्हाला म्हटले पाहिजेत, अरे मला तुझ्या शेरात संधी दे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे शब्दांची नेमकी निवड करणं, रदीफ काफियाची नेमकी निवड करणं, म्हणजे यमक आणि अंत्ययमकाची नेमकी निवड करणं हे भटांच्याकडून आम्ही शिकत गेलो. आणि पुन्हा स्वतःचा विचार. आणि भटांचा अर्थात पत्रव्यवहार किंवा महिन्यात 2 महिन्यातनं संपर्क व्हायचा, पण दररोज मी ह्या दिग्गजांच्या बरोबर असल्यामुळं, शांताराम बापू आणि इतरांच्या बरोबर असल्यामुळं त्याचा एक मोठा परिणाम माझ्या एकूणच विचारधारेवर, व्यक्तिमत्वावर होत राहिला. आणि त्यामुळं मधला काही काळ जर बघितलं, मी जरी म्हणालो असलो की 1985पासून 2003पर्यंत भटांचा सहवास मला मिळाला निश्चित, पण मी मधली एक 7-8 वर्ष प्रबोधनाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 10 वर्ष म्हणू आपण एवढा वाहवत गेलो गझलेकडे माझं दुर्लक्ष होतं. भटांची काही खरमरीत पत्र आहेत माझ्याकडं, तो खाजगी ठेवा आहे अर्थात माझा, की अरे तू काय गझल लिहिणं सोडलंस की काय वगैरे वगैरे वगैरे. आणि भटांची नंतरच्या काळात तर मला अशी पत्र आली, तुझ्या गझला फार चांगल्या आहेत, मी प्रस्तावना लिहितो आणि त्याला तुझं पुस्तक करूया, आपण संग्रह काढूया.
पण मी असा अभागी मी ते करू शकलो नाही, कारण दुर्लक्ष थोडं माझ्याकडनंही झालं. मग भट गेल्यानंतर बाकी मी अस्वस्थ झालो आणि भटांचे ते सगळे त्यांची शिकवण, त्यांचं मी प्रस्तावना लिहितो हे म्हणणं, हे सगळं मला अस्वस्थ झालं. त्यामुळे भटांच्या पहिल्या स्मृतिदिनाला हा गझलांकित नावाचा माझा पहिला संग्रह, हे भट 2003ला वारले, 14 मार्च 2003ला, आणि 14 मार्च 2004ला हा माझा पहिला संग्रह मी त्यांनाच अर्पण केला. दादा, तुमचा जेव्हा स्नेहांकित मी झालो, कळले पुरता तेव्हा गझलांकित मी झालो, ही भूमिका घेऊन मी वाटचाल सुरू केली. आणि मग भटांसाठी आता आपण काय करू शकतो आहे ह्याचाही मी विचार करायला लागलो. आणि मग म्हटलं गझलेकडं जे काही थोडंफार दुर्लक्ष झाले ते आपण गझलेकडं पुन्हा एकदा दिलं पाहिजे. आणि म्हणून मग मी परत 2004 नंतर गझलेकडं बऱ्यापैकी लिहायला लागलो. म्हणजे इतर लेखन माझं सुरूच होतं, पण हेही लेखन मी सुरू ठेवलं. आणि 2010च्या दरम्यान माझा गझल साद नावाचा संग्रह, ज्याच्यामध्ये जवळजवळ 150 गझला आहेत माझ्या, पहिल्या गझलांकितमध्ये 85 गझला होत्या, तर हाही संग्रह 2010 साली आला. आणि माझ्याबाबत एक म्हणजे मराठीतलं मला आनंद ह्या गोष्टीचा सुद्धा एक आहे की गझलांकित 2004ला आला, गझलसाद 2010ला आला, आणि मराठी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या माझ्या संग्रहाच्या नावानं अनेक व्यासपीठं निघाली. अरे वा, क्या बात आहे. गझलांकित नावाचं व्यासपीठ आमचे मित्र बेळगावचे त्यांनी काढलं. गझलसाद नावानं सुद्धा व्यासपीठ सुरू आहे. खुद्द आपण कोल्हापूरमध्ये सुद्धा गझलसाद नावाची संस्था, आता त्याचा वर्धापन दिनानिमित्त आजच मुशारा संध्याकाळी आहे, तर ती संस्था, इतरही मराठवाड्यातल्या काही संस्थांनी ह्यानं काम केलं. तुमच्या या पुस्तकांच्या नावावरती संस्था तयार झाली, ही एक मला गझलकार म्हणून माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. मला सर एक गझलांकित आणि गझलसाद हे दोन्ही शब्द मी मराठीला दिले. मला सर तुम्हाला डिस्टर्ब करायचं आहे. तुमचा जो पहिला संग्रह आहे त्यातली एखादी गझल जी तुम्हाला गझलांकित म्हणून तुम्ही लिहिलेली आहे ती थोडीशी त्यातली सादर आपण करावी. दादांचा आता 92वा स्मृतिदिन परवा दिवशीचा आहे. माझा 200वा एक रविवार एक गझलचा 200वा भाग मागच्या रविवारी झाला. दादांच्या 92व्या ह्याच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्यावरच लिहिलेली या संग्रहातली पहिली गझल जी आहे ती या ठिकाणी सादर करतो. त्यांना आपण सुरेश भटांना सगळेजण सुरेश भट म्हणायचे, पण मित्रपरिवारात किंवा आमच्या शिष्य परिवारात आम्ही त्यांना दादा म्हणायचो. त्यामुळं दादा नावाची एक गझल मी या संग्रहातली पहिलीच गझल आहे, जी गझल मी फार बऱ्याच वर्षापूर्वी लिहिलेली आहे. त्यातले काही शेर आपल्यासमोर ठेवतो भटांना अभिवादन करून. तेजाळ शब्द तुमचे हृदयी ठसून दादा, तेजाळ शब्द तुमचे हृदयी ठसून दादा, जगणे जिवंत झाले गझलेमधून दादा. क्या बात. तेजाळ शब्द तुमचे हृदयी ठसून दादा, जगणे जिवंत झाले गझलेमधून दादा, जगणे कसे कवीचे, जगणे कसे रवीचे, जगणे कसे कवीचे, जगणे कसे रवीचे, समजून घेता आलो तुमच्याकडून दादा. क्या बात आहे. समजून घेता आलो तुमच्याकडून दादा, केली तर लेखणीने समृद्ध माय बोली, केली तर लेखणीने समृद्ध माय बोली, अन मायभूस गेली महती कळून दादा. क्या बात आहे. केली तर लेखणीने समृद्ध माय बोली, अन मायभूस गेली महती कळून दादा, ही वाटचाल सारी तुमच्याच प्रेरणेने, ही वाटचाल सारी तुमच्याच प्रेरणेने, पाहू आता कशाला मागे वळून दादा. क्या बात आहे. क्या बात. ही वाटचाल सारी तुमच्याच प्रेरणेने, पाहू आता कशाला मागे वळून दादा, केले तुम्ही हवाली आकाश मोरपंखी, केले तुम्ही हवाली आकाश मोरपंखी, घेतो आम्ही भरारी तुम्हा स्मरून दादा, घेतो आम्ही भरारी तुम्हा स्मरून दादा. मला वाटते सर अशी ही गझल. 15 एप्रिल भटांचा 92वा जन्मदिन आहे. हा जन्मदिन आहे आणि 2च दिवसामध्ये अगदी परवा दिवशी आपण हे आज शूट करतोय आपली मुलाखत. आणि त्या निमित्तानं खरोखरच अतिशय सुंदर अशी आपली गझल होती सर. सर पुन्हा आपण गझलेकडेच येऊया. होय जरूर. एक रविवार एक गझल, अच्छा, हा आपण उपक्रम हाती घेतला आणि आज जवळजवळ 200 भाग त्याचे गेल्या रविवारी पूर्ण झाले. बरोबर. हा आपल्याला उपक्रम घ्यावा कसा वाटला किंवा याची संकल्पना कशी आपल्याला सुचली, किंवा इतके तुम्ही विपुल लेखन करत असताना दर रविवारी ह्या सगळ्या ह्याच्यातून वेळ काढून हे कधी लिहिता, हा सुद्धा एक फार मुद्द्याचा विषय. आणि प्रत्येक गझल तुमचा वेगळा विषय घेऊन येते, त्याबद्दल थोडंसं आपण बोलूया सर. अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम सुचण्याचं
सगळं श्रेय हे माझा मुलाचं आहे. बरं. माझा मुलगा प्रत्युष जो आता नाशिकला असतो सर्व्हिसला, परवाच त्याचं लग्नही झालं. तर तो जो काळ होता मार्च 2020 नंतरचा 5-6 महिन्याचा कोरोनाचा कालखंड होता. सगळेजण आपण आपापल्या घरामध्ये होतो आणि त्या काळामध्ये मी लिहित तर गेली अनेक वर्ष होतो, वृत्तपत्रातनं लिहित होतो, सगळीकडून लिहित होतो. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही घरी असताना प्रत्युष म्हणजे माझा मुलगा एक दिवस मला म्हणाला की बाबा तू एवढं सगळं लिहितोस, सातत्यानं लिहितोस, आता गझला तर एवढ्या लिहितो, पुस्तकं तुझी आहेत 2, तर आपण व्हिडिओ त्याचे दर रविवारी टाकूया काय. बरं. मग मी म्हटलं तुझी तयारी असेल तर मला म्हणायचंच आहे, मला वेगळं काय करायचंच नाही आहे. तर तो म्हणाला मी करतो व्हिडिओ. आणि मग आम्ही ते सुरू केलं. जून 2020पासून तो उपक्रम, मग नावही दिलं त्याला आम्ही एक रविवार एक गझल. आणि दर रविवारी म्हणजे आता मलाही आनंद वाटतो की सलग 200 सुरू करताना काय आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही द्विशतकीय मजल मारीन म्हणून, पण आता खात्री आहे कदाचित मी असेपर्यंत राहील. अरे वा, क्या बात आहे. त्याचं कारण म्हणजे अजून ह्याच्यामध्ये ह्या संग्रहातल्या गझला मी घेतलेल्या नाही आहेत. दर प्रत्येक वेळी नवीन आहेत. आणि मग मुद्दा असा आला की हे प्रत्युष मी गझल म्हणायचो, तो शूटिंग करायचा, परत ते यूट्यूबवर रात्री 12 वाजता बरोबर त्या यूट्यूब चॅनेलला टाकणं, लोकांना दिसणं, हे सगळं. आणि परत त्याला एक कलेची दृष्टी आहे प्रत्युषला, कारण तो सर्व्हिस करत शालेय शिक्षण घेत असताना फर्ग्युसनला तो शिकायला होता कॉलेजला, त्याला एकूण स्टुडिओ आणि ह्या सगळ्या फिल्म मेकिंगची आवड जास्त आहे. त्याच्या एका फिल्मला, शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल अवॉर्डही मिळालेलं. अरे वा. मेक्सिकोला त्यानं फडकर यांच्यावर एक शॉर्ट फिल्म केलेली होती, ऊसतोडणी कामगारांच्यावर, त्याला अवॉर्डही मिळालेलं होतं. त्यातनं तो दृष्टिकोन त्याच्याकडे कॅमेऱ्याचा आणि हा सगळा आहे. आणि त्यामुळं तुम्ही बघत असाल, मला लोकही म्हणतात की एवढ्या वेगवेगळी ठिकाणं तुम्ही कशी हे करता. तर ठिकाणं वेगवेगळी जरी असली तरी तिथं कॅमेऱ्याची कमाल आहे. मी पुण्यात असो, नाशिकला गेलेला असो किंवा इथं असो, इथं इचलकरंजीत असलं तरी आसपास जाण्यापेक्षा रुईच्या धरणावर जाऊया, वाडीला जाऊया, असं तो सुचवतो आणि मग त्याचं शूटिंग करतो. त्यामुळं बघणाऱ्याला म्हणजे कधी कधी काय होते, गझलांचे शब्द कदाचित कम असेल असतील, पण त्या शूटिंगमधनं सुद्धा त्या गझला बाजी मारून जातात असं दिसून आलं. त्यामुळे हे सगळं जे काय श्रेय आहे ते प्रामुख्याने गझला मी लिहितो म्हणतो हे सगळं कराय, पण त्या शूटिंग करणं, दर रविवारी टाकणं, तांत्रिक सगळ्या बाबी ह्या प्रत्युषचं ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. खरं तर तो मधली जवळजवळ 4 वर्ष पुण्याला होता, त्यानंतर गेली 2 वर्ष परत नाशिकला येतो, पण बाहेर असून सुद्धा तो आला की लगेच त्याचं करून हे सातत्य त्यानं ठेवलं आहे. त्यामुळं सगळं श्रेय त्याला आहे. आणि नंतर म्हणजे हे आम्ही टाकण्याचं श्रेय प्रत्युषचं झालं, पण दुसरं श्रेय रसिकांचं श्रेय, रसिकांचं हे प्रेम हे मला प्रचंड प्रमाणामध्ये मिळालं. म्हणजे आजसुद्धा रविवारी गझल प्रकाशित झाल्यानंतर बघितल्यानंतर मला व्हॉट्सॲपला मेसेज सातत्यानं येत असतात, गझल छान वाटली, हे वाटलं, ते वाटलं, हे ह्याच्यात लिखित स्वरूपात टाका. पण मी ते लिखित स्वरूपात जाणीवपूर्वक टाकत नाही, कारण मला या सगळ्याचं पुस्तकी करायचं आहे. त्यामुळे मी फक्त ते व्हिडिओ स्वरूपातच टाकत असतो. आणि हा सगळा प्रवास हा जो 200 आता उद्याच्या रविवारी म्हणजे उद्याच 201वी गझल उद्या सकाळी प्रकाशित होणार आहे. तर या सगळ्या 200 ह्याच्या प्रवासामगाशी तुम्ही म्हटलात तसं 4.5 वर्षाच्या गेल्या या काळामध्ये रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं. आणि मी स्वतःच्या बाबत ज्यावेळी विचार करतो, तुम्हीच मगाशी आपण चर्चेतनं आपण बघतोय एकीकडं प्रबोधिनी आणि दुसरीकडं गझलकार, तर गेली जवळजवळ 35-36 वर्ष म्हणजे गेली 4 सोडता समाजामध्ये प्रबोधनकार हीच माझी इमेज होती. हा लेखक, वैचारिक लेखक आहे हे वगैरे वगैरे. पण या एक रविवार एक गझलमुळं आता गझलकार म्हणून सुद्धा एक जी मुळात आयडेंटिटी माझी होती ती काही कारणानं लुप्त झालेली होती, ती पुन्हा प्रस्थापित होण्याला सुद्धा निश्चितपणानं मदत मिळालेली असं मला वाटतं. रसिकांनी या उपक्रमावर असंच सातत्यानं प्रेम करत राहावं असं या 200व्या गझलेच्या निमित्तानं ही जी काय कोरेसाहेब मुलाखत घेत आहेत त्या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना तसं आवाहन करीन. सर, तुमच्याकडं मला बरीच पुस्तकं दिसली, त्यामधलं विशेषतः गझलानंद हे पुस्तक मला दिसतंय. याच्यामध्ये निवडक उर्दू हिंदी गझलकारांची गझलेस ओळख असं काहीतरी आपण त्याला सब टायटल दिलेलं आहे. तर या संदर्भातून आपण काय सांगा? अगदी बरोबर.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गझल हा काव्यप्रकार फारसी उर्दूतून मराठीमध्ये आला. मराठी गझलेमध्ये म्हणजे 110 वर्षापूर्वी माधव जुलियन यांनी एक पुस्तक काढलेलं, गझलांजली त्याचं नावच होतं. गझलांजली पुस्तकाचं नाव, संग्रहाचं नाव. आणि मग तिथून मराठी गझल सुरू झाली असं म्हटलं जातं. निश्चितपणानं माधव जुलियन हे फार मोठे कवी होते. रविकिरण मंडळ त्यांनी स्थापन केलं. मराठी कवीमध्ये क्रांती त्यांनी आणली, परिवर्तन आणलं. पण गझलांजली संग्रहाच्या मधल्या ज्या कविता आहेत ज्याला प्युअर गझल असं आपण म्हणू, सुरेश भटांनी जी गझल आणली त्या तशा गझला नाहीत. त्या निश्चितपणानं उत्तम दर्जाच्या भावकविता आहेत. कविता म्हणून त्या श्रेष्ठ आहेत, त्याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. मराठीमध्ये गझल जी गझलेचा जो का आकृतिबंध आहे, भाषा कुठलीही असो, गझलेला तिचा आकृतिबंध आहे. वृत्त आहे, यमक आहे, अंत्य यमक आहे. हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरेश भटांनी मराठीमध्ये आणलं. आणि त्यामुळं गझल म्हटल्यानंतर आजसुद्धा म्हणजे भटांच्या काळात म्हणा किंवा त्याच्या आधीचा काळ, गझल म्हटल्यानंतर प्रामुख्यानं गालिब, उर्दू, हिंदी इकडंच लोक वळायचे, फारसीकडं. मग मी ह्या सगळ्याचा गझलेचाही अभ्यास करत असताना, गझलेचं छंदशास्त्र अभ्यास करत असताना चांगल्या चांगल्या हिंदी आणि उर्दूच्या गझलांचं, अर्थात मला उर्दू येत नाही, शिकण्याचा प्रयत्न केला पण वेळेअभावी सोडावा लागला मला, ती खंत आहे अर्थात. पण मी ते देवनागरीत जे त्याचं भाषांतरित पुस्तकं जी झाली ती पुस्तकं मी जमा केली. मी जी फिरत असतो त्या फिरत म्हणजे मला जवळजवळ 150 उर्दू आणि हिंदी गझलकारांचे संग्रह हे साधारण 1995ला माझ्याकडं होते, आजसुद्धा आहेत अर्थात. आणि हे सगळे मला रेल्वे स्टेशनवर विकत मिळालेले आहेत, वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर, कोल्हापूरपासून दिल्लीपर्यंतच्या. कारण तिथं पुस्तकं, रेल्वेच्या स्टॉलवर पुस्तकं फार चांगली असतात, दुर्मिळ असतात, जी इतरत्र मिळत नाही. आणि मग हे सगळे गझलकारांच्या गझला वाचत असताना त्याचा एक प्रभाव माझ्यावर पडला. आणि मग ह्याच काळामध्ये माझे एक मित्र इचलकरंजीचे रविकिरण चौगुले म्हणून आहेत, ते पत्रकार आहेत, ते एक साप्ताहिक चालवतात. त्यांनी मला विचारणा केली, तुम्ही माझ्या साप्ताहिकात काहीतरी कॉलम लिहा म्हणून. साप्ताहिकाचा आकार छोटा होता, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की छोटंच आपण काहीतरी त्याच्यात लिहू, फार मोठं माझे इतर जे लेख विस्तारानं असतात 3-3, 4-4 पानाचे तसं न करता 1 पानात मावेल एवढा आपण मॅटर तुम्हाला देतो. मग विचार केल्यानंतर साप्ताहिक परत होतं, परत कलेच्या अंगानं काहीतरी जावं असंही आमच्या डोक्यात होतं. मग मी त्यांना म्हटलं, उर्दू, फारसी आणि हिंदीतले जे उत्तम गझलकार आहेत त्यांची थोडक्यात ओळख आणि त्यांची एक गझल आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे भावार्थ त्याचा, त्या शेराचा, असं आपण सुरू करूया काय. त्यांना ती कल्पना आवडली. आणि मग मी ते साप्ताहिकामध्ये त्या लिहायला सुरू केलं. ही साधारण 2012ची गोष्ट आहे आणि मग 11-12ची गोष्ट आहे. आणि मग ते सुरू केल्यानंतर त्याच्यातही मी जवळजवळ 80 एपिसोड सलग लिहिले. त्याच्यामध्ये अगदी उर्दूचा पहिला 300 वर्षापूर्वीचा मीर तकी मीर, तिथून आत्ता असलेल्यांच्या शायरांपर्यंत अशा जवळजवळ 80 शायरांच्यावर मी लिहिलं. त्यांची थोडक्यात ओळख, त्यांची एक गझल आणि त्याला हे त्याचा भावार्थ. तर मग ते सगळं झाल्यानंतर परत ते तसंच राहणार होतं. तर रंगयात्रा नाट्यसंस्थेचे आमचे मित्र मिलिंद दांडेकर ते मला म्हणाले, ते मित्र आहेत माझे, ते म्हणाले प्रसाद हे कुठंतरी पुस्तक रूपानं आणूया. तर त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि ते पुस्तक गझलानंद नावाचं पुस्तक ते त्यांच्या ह्याच्यातून आलं. तो म्हणजे जो कॉलम मी चालवत होतो त्या कॉलमचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये जो 75-80 शायरांच्या परिचय आणि हे आहे, गझला आहेत. अशी ती वाटचाल सुरू झाली. त्याच्यानंतर आणि एक म्हणजे आता एकूण 4 पुस्तकांबद्दल आपण बोलू गझलेच्या. गझलांकित मी सांगितलंच, त्यानंतर गझलसात, त्यानंतर गझलानंद आणि 1-2 वर्षापूर्वी आमचं गझल प्रेम ऋतूची नावाचं एक पुस्तक आलं. ते पुस्तकी आम्ही जाणीवपूर्वक म्हणजे मराठीतल्या ख्यातनाम गझलकारा ज्या बँकेमध्ये मोठ्या ऑफिसर होत्या त्या निवृत्त आहेत, त्या गझलनंदा म्हणजे प्राध्यापक सुनंदा पाटील मुंबईला असतात, त्या मूळच्या नागपूरच्या, आणि त्यांना प्रत्यक्ष सुरेश भटांनी गझलनंदा हे नाव दिले बरं काय. त्यांचं नाव सुनंदा, पण सुरेश भटांनी त्यांच्या उत्तम गझला बघून गझलनंदा हे त्यांना नाव दिलं. त्याही माझ्या गेल्या 40 वर्षाच्या स्नेही आहेत. तर गझलनंदानं आणि मी कोरोनाच्या नंतरच्या काळात असं ठरवलं की हे क्वारंटाईन जे प्रकरण आहे, स्पर्श माणसांना, घरातल्या माणसालासुद्धा अलिप्त ठेवायचं. आणि माणसाचं जर सगळं बघितलं तर मानवी जीवनात स्पर्शाला फार महत्त्व आहे. स्पर्श हा केवळ पतीपत्नीचाच असं असतो नाही. आपण डॉक्टर आजारी असलो, दवाखान्यात गेलो, डॉक्टरने हात लावला तरी आपला निम्मा ताप कमी येतो.
हे जे काही स्पर्श भावनेचं महत्त्व आहे ते ह्या कोरोनानं नष्टच केलं. प्रेमभावनाच त्याच्यातली नष्ट करून टाकली. आपल्याच माणसाला लांब टाकायचं ही जी काय त्यांना मी पण अस्वस्थ होतो. आणि मग त्यातून सुनंदा पाटीलनं आणि मला कल्पना सुचली, आपली एक तर एकीकडे इमेज सामाजिक कार्यकर्ता अशी आहे, सामाजिक लेखक म्हणून आहे. प्रेमावरच्या गझला पण लिहिल्या पण त्या अर्थानं प्रकाशित नाही झाल्या. म्हणून आम्ही गझल प्रेम ऋतूजी नावाचं एक पुस्तक, माझ्या 50 प्रेमावरच्या गझला, त्यांच्या 50 प्रेमावरच्या गझला, अशा 100 गझला एकत्र करून आम्ही ते कोरोनानंतर म्हणजे कोरोना थांबल्यावर 2022 साली गझल प्रेम ऋतूची मुद्दाम प्रेमाची प्रस्थापना व्हावी या हेतूनं ते आम्ही पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यामध्येही त्यांच्या आणि माझ्या 50 गझला आहे. अशी ही एकूण वाटचाल सुरू आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आजपर्यंत एकूण जर विचार केला तर प्रकाशित संग्रहातून प्रकाशित असलेल्या माझ्या 200-250 अशा गझला आहेत. पण जो उपक्रम मी सातत्यानं गेली 4.5 वर्ष चालवतो आहे त्याच्यामध्ये त्यातल्या म्हणजे पूर्वीतल्या 10% ही गझला अजून आलेल्या नाही आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हटलं अजून हे चालेल याची हमी आहे. त्याचं कारण अजून 200 गझलांचा स्टॉक हा माझ्याकडे आहे. कारण मी हे चालवत असताना सातत्यानं नवा आणि समकालीन कुठला प्रश्न झाला तर त्याच्यावरची काही गझल सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला नाही. पण नव्या भाषेमध्ये नव्या पिढीशी नव्या भाषेत बोलावं या हेतूनं प्रामुख्यानं अजून माझ्या अप्रकाशित असलेल्या 90% गझला मी या गेल्या 200 एपिसोडमधनं आणलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या गझलांकितमधल्या गझलसादमधल्या गझला या रसिकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याही रसिकांनी गोड मानून घ्याव्यात असे एक या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची. आणि तुमचं गोरेसाहेब मला विशेष या ठिकाणी आभार मानायचे आहेत की 200 एपिसोड हे झाल्याबद्दल तुम्ही आवर्जून मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण माझी आसामी हे जे तुमचं अतिशय चॅनल आहे, मला कल्पना आहे त्या चॅनलमध्ये तुम्ही आणि अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तुलनेनं मी फार छोटा माणूस आहे पण तरीसुद्धा आपण या निमित्तानं 200 गझला मला मिळालेले इतर पुरस्कार माझं लेखन या सगळ्याचा एकूण लसावी काढून ही जी काही मुलाखत माझी घेतलीत याबद्दल मी आपला अतिशय मनापासून ऋणी आहे. आपला हा प्रेम आपलं हे स्नेह असाच अखंड राहो अशी मी आपल्यालाही प्रार्थना करतो आणि रसिकांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपण ही मुलाखत ऐकलीत. 200 पूर्ण झाल्यानंतरची ही मुलाखत आहे. इथून पुढच्या ह्यालासुद्धा आपण असाच प्रतिसाद द्यावा. जे अजून सबस्क्रायबर या चॅनेलचे माझ्या नसतील किंवा या मुलाखतीच्या चॅनेलचे नसतील त्या दोन्हीही चॅनेलचे आपण सबस्क्रायबर व्हावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. नवीन पिढीला गझल काय असते हे समजावं म्हणून प्रत्येक रविवारी एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर गझल घेऊन येणारे प्रसाद कुलकर्णी सर. सामाजिक खरं तर त्यांच्या जीवनाची पार्श्वभूमी, परंतु मुळात त्यांच्या स्वतःमध्ये असलेला एक कवी तो त्यांना अस्वस्थ करत होता आणि मग त्यातून एक रविवार एक गझल ही संकल्पना पुढं आली आणि आज 200 भाग त्याचे पूर्ण झाले. आज कोल्हापूर माझा चॅनलमध्ये आम्ही आवर्जून सरांना म्हटलं की सर मला आपल्याला या निमित्तानं भेटायचं आणि आसामी हे जे आमचं सदर आहे याच्यामध्ये आपली मुलाखत या ठिकाणी घ्यायची आहे. सरांनीसुद्धा आपला वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि अतिशय मनापासून आपल्याशी हितगुज साजलं. त्याचबरोबर आपल्या काही त्या ठिकाणी पुस्तकांच्यामधून काही एका दुसरी गझलसुद्धा सरांना मी म्हटलं की आपण सादर करावी, ती सादर केली. आणि पुढच्या त्यांच्या संकल्पनासुद्धा त्यांनी सांगितलं की हा त्यांचा जो काय उपक्रम आहे तो तसाच बराच तो चालू राहणार आहे. सरांच्या या उपक्रमाला आणि 200 गझल पूर्ण झाल्याबद्दल सर या ठिकाणी आले त्याबद्दल कोल्हापूर बाजार चॅनलच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी माझ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.